झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवत संशोधन वृत्ती, नवोपक्रम आणि व्यावहारिक ज्ञानाचा समन्वय साधणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विनोद दत्तात्रय यांनी केले. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी येथे विद्युत अभियांत्रिकी विभाग व IST यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंटरडिसिप्लिनरी ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन स्मार्ट अँड सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज म्हणजेच IAEE-SST 26 या एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून देशभरातील सुमारे 80 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या कार्यक्रमात नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ग्रिड, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ग्रीन एनर्जी आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या अत्याधुनिक विषयांवर तज्ज्ञांचे सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत बेडेकर यांनी मार्गदर्शन करत आधुनिक तंत्रज्ञानातील आंतरशाखीय अनुप्रयोगांचे महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटनाप्रसंगी विनोद दत्तात्रय यांनी विद्युत अभियांत्रिकी ही आधुनिक समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचे नमूद करत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार परिणामाधारित शिक्षण व बहुविषयक अभ्यासाची गरज स्पष्ट केली. प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे यांनी तशा उपक्रमांमुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वृद्धी होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अधिक प्रभावी होते असे सांगितले. शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता व कौशल्य विकासासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.